हा कचरा डेपो गेलं पाहिजेत, नाहीतर इथं आता म्हणजे गर्भवती महिला सुद्धा त्यांच्या मुलांना त्रास होत आहेत. आम्हाला राहणं मुश्किल झालेलं आहे. कचरा डेपो हा आम्हाला बंदच करायला पाहिजे. थोडा टाकतो, इकडे टाकतो, तिकडे टाकतोय. त्याचे कसं आहे, लहान मुलांची शाळा पण आहे तिथं. इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, कन्नड मिडियम आहे लागून त्याला. त्या मुलांना काय व्हायला जेवण करता त्यामुळे ते मास्क्या ताटामध्ये पडाल. तर आम्हाला हे सरकार सांगाले की आम्ही कचरा डेपो शिफ्ट करतो, दुसरी जागा बघायला हे बघायला. त्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की आता हे बांधकाम थांबवून त्यांनी दुसरी पर्यायी जागा निवडावी. गेली 20 वर्ष झाली तुरमुरीला कचरा डेपो झाला, पण सुरुवातीच्या काळात त्या भागाच्या उजगा पंचकृषीतील आणि तुरमुरीच्या लोकांनी त्यासाठी इथं कचरा डेपो होऊ नये म्हणून पहिल्यांदा बरीच त्यांच्याशी विरोध केला आणि त्या विरोधाला त्यांनी दडपून टाकण्यासाठी पोलीस खात्यानं आणि इतर शासनानं त्यांना शिक्षा देऊन म्हणजे जेलमध्ये वगैरे त्यांना घातलं त्या तुरमुरीच्या लोकांना, उचगावच्या आणि इतर तिथल्या पंचकृषीतील लोकांना. आणि असं होत असताना हे अगदी थोडक्यात आम्ही 1 वर्षात 2 वर्षात आम्ही हे काढून घेऊन जाणार असं इथल्या पुढाऱ्यांनी आणि या शासनानं असं वातावरण निर्माण केलं. आणि त्यानंतर त्या लोकांना हळूहळू त्यांनी आपला पाया रोवत आज जवळजवळ तिथं 20-25 एकरामध्ये सगळं संपूर्ण असं फार मोठा प्रोजेक्ट राबवत आहेत. सर, आता जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे, काय मागणी आहे? त्या मागणी म्हणजे हा कचरा डेपो गेलं पाहिजेत, नाहीतर इथं आता म्हणजे गर्भवती महिला सुद्धा त्यांच्या मुलांना त्रास होत आहेत. आम्हाला राहणं मुश्किल झालेलं आहे. आणि इथं संपूर्ण वृद्ध लोक वगैरे या गलीच्या अशा वाशेनं त्याला सगळ्यांना इथं राहणं मुश्किल झालं आहे या भागामध्ये. त्यासाठी हा कोणत्याही परिस्थितीत हा कचरा डेपो दुसरीकडे घेऊन जावा. जिल्हाधिकारी काय म्हणाले? जिल्हाधिकाऱ्यांनी आपण विचारविनिमय करून लवकर हा कचरा डेपो मी हलवायला प्रयत्न करतो असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. कचरा डेपो हा आम्हाला बंदच करायला पाहिजे. थोडा टाकतो, इकडे टाकतो, तिकडे टाकतोय. 4 महिन्यानंतर तर बंद करायला पाहिजे. टायमिंग देऊन आता 2 महिने टायमिंग देऊन आणि थोडा टाकतो म्हणाले. तो नको, तसं नको आहे आम्हाला. कंटिन्यू म्हणजे बंद करायला पाहिजे. त्याचे कसं आहे, लहान मुलांची शाळा पण आहे तिथं. इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, कन्नड मिडियम आहे लागून त्याला. त्या मुलांना काय व्हायला जेवण करता त्यामुळे ते मास्क्या ताटामध्ये पडाल. जसं आहे सरकारनं ही मळीकेतनी बंद केली एवढ्या वर्षाची देवी, परंतु आमचा डेपो का बंद होईना. एवढे ह्यांच्याकडं हे असते वेळी पण आता डेपो त्यांनी बंद केले नाहीत. मळीकेतनी दिवसावर त्यांनी बंद केलेत आणि आम्ही डेपो का झाली दिवस बंद केले नाहीत. त्यांनी आम्हाला तेवढं चार्जेस दिले. तर आम्हाला हे सरकार सांगाले की आम्ही कचरा डेपो शिफ्ट करतो, दुसरी जागा बघायला हे बघायला. पण आता जे बांधकाम चालू आहे ते इथून पुढं 100 वर्षाचं बांधकाम चालू आहे. जे चालू आहे ते बांधकाम आता शेड महानगरपालिकेकडून शेड घातलेले आहेत, कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते आता इथून पुढे 100 वर्षाचं बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की आता हे बांधकाम थांबवून त्यांनी दुसरी पर्यायी जागा निवडावी. शेठ साहेब, दक्षिणचे आमदार अभय पाटील साहेब, बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेपाळकर, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, खासदार जगदीश शेट्टर यांच्याबरोबर चर्चा करून एक हाय लेवल मीटिंग घेऊन उत्तरचा कचरा उत्तरमध्ये कुठे घालता येईल, दक्षिणचा कचरा दक्षिणमध्ये कुठे घालता येईल, परत ग्रामीणचा थोडाफार ग्रामीणमध्ये कुठं घालता येईल यावर सविस्तर लोकप्रतिनिधींच्यावर चर्चा करून आमच्याकडून सुद्धा एक 10 लोकांची प्रतिनिधित्व म्हणून एक 10 लोक त्यांनी सांगितलेली आहेत. जे आम्ही पश्चिम भागाच्या वतीने एक 10 लोक तुम्ही प्रतिनिधित्व करायला द्या. त्यांच्या समोरच मी या सगळ्या मीटिंग घेतो म्हटलेत. मी एकटा टेबलाड मागं तुमच्याबरोबर काय असं सांगत नाही.